हा, गाण्यांचा आवाज येतो, छान म्युझिक ऐकू येतं छान. ध्वनी हा शब्द ऐकताच बरोबर तुमच्या काय लक्षात येतं? किंवा ध्वनी म्हणजे काय? ध्वनी म्हणजे आवाज. बरोबर. मुलांनो, आवाजालाच शास्त्रीय भाषेत ध्वनी असं म्हणतात. मग आता मला सांगा, तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही कोणकोणत्या ध्वनी ऐकता? सकाळी सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट, घड्याळाचा अलार्म, वाहनांचा आवाज, कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज, शाळेतील घंटेचा आवाज, टीव्हीवरील गाण्यांचा आवाज, फेरीवाल्यांच्या हाकांचा आवाज, असे अनेक प्रकारचे आवाज आम्ही ऐकत असतो. मुलांनो, आपल्या कानावर पडणारे काही ध्वनी मोठे असल्याने सहज ऐकू येतात, तर काही ध्वनी खूपच लहान असल्याने ते लक्ष दिल्याशिवाय ऐकू येत नाहीत. काही ध्वनी आपल्याला आवडतात, तर काही ध्वनींचा आपल्याला त्रास होतो. हो सर, काही आवाज खूप मोठे असतात, ते ऐकायला नकोसे वाटतात. पण काही आवाज खूप छान असतात. काही गाणी ही खूप गोड वाटतात. मुलांनो, ध्वनी का व कसे निर्माण होतात ते आपण पाहूया. ठीक आहे, तुम्हाला फक्त केवळ वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकवण्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी प्ले केला होता. आपण आपल्या मूळ व्हिडिओकडे जाऊयात, जो आपला अभ्यासाचा आहे. पाहूयात आपण. Production of sound. Introduction. ऐकू येतो आवाज? We experience different events. सर थोडा वाढवा आवाज. हा, तो जसा आवाजच मुळात बारीक झालेला आहे, त्यामुळे मला तो याच्याविषयी जास्त वाढवता येणार नाही. लक्षपूर्वक ऐका तुम्ही. ओके सर. Kinds of sounds all day, of which some events are shown here. गुड गरम आहे. Come, let us observe them. Clapping hands together, क्लॅपिंग हँड्स टुगेदर, playing a musical instrument, प्लेइंग अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. जेव्हा आपण एखादे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवतो तेव्हा ध्वनी त्यातनं बाहेर पडतो, किंवा कोणी वाजवले की आपण ते ऐकतो, त्यावेळेस त्यातनं ध्वनी बाहेर bursting पडतो. of a firecracker, बस्टिंग ऑफ अ फायर क्रॅकर, फटाके knocking on a closed door, दरवाजा वाजवणे, नॉकिंग ऑफ अ क्लोज डोअर, whistling using the cap of a pen, हे बऱ्याच वेळा मुलं करत असतात. आपल्या पेनाचं टोपण या पद्धतीने धरून जर त्यात हवा भरली, फुंकली, तर आपल्याला शिट्टी ऐकू येते. विस्लिंग हा ऐकू येतं आपल्याला. ठीक आहे. placing palm on a mobile that is ringing, swinging the clapper of the bell and the bell is ringing, घड्याळ, आपली जी शाळेची घंटा असते किंवा मंदिरातली घंटा असते, ती या पद्धतीने जर आपण वाजवण्याचा प्रयत्न केला तर त्यातनं काय होतं, रिंग ऐकू येते. स्विंगिंग हा काय प्रकार आहे, तर त्यामध्ये जी घंटा असते लटकत, त्याला जर आपण पुढे मागे असं ओढलं तर त्याला ते स्विंगिंग असं म्हणतात. आणि त्या स्विंगिंग मध्ये काय होतं, तो त्या घंट्यातला जो काय लोलक असतो, तो काय होतो, सॉरी दोलक असतो, तो दोलक काय होतो, आदळतो दोन्ही बाजूला, आणि मग त्यातनं रिंग ऐकू येते. a metal utensil falling down with a chatter, हे घरामध्ये नेहमी होत असतं आपल्या, की रॅक मधनं एखादी ताटली किंवा प्लेट काढताना 100% काहीतरी दुसरं पडतं आपल्या हातनं, आणि मग त्या ठिकाणी वस्तू पडण्याचा आवाज आपल्या घरामध्ये ऐकू येत असतो, की नाही. आणि त्यानंतर परत आपला आवाज ऐकू येतो, हो की नाही, आईनं धपाटा घातला पाठीमध्ये की, होय ना. हा, असं होतं बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये, आपण वेगळा आवाज ऐकत असतो. thunderclap in the sky, हे बऱ्याच वेळा जेव्हा आकाशामध्ये ढग जमा होतात आणि त्यावेळेस थंडर म्हणजे वीज कडाडते, आणि लाइटनिंग म्हणजे वीज चमकते, असे दोन शब्द जर का, कडाडणे आणि चमकणे. लाइटनिंग म्हणजे चमकणे, वीज चमकणे, आणि थंडर म्हणजे कडाडणे. तर त्यावेळेस जेव्हा कडाडते तेव्हा ऐकू येतो आवाज, चमकते तेव्हा प्रकाश दिसतो. असे दोन प्रकार आहेत. बऱ्याच मुलींना हे माहित नसतं, कन्फ्युज होतात ते. तर असे दोन वेळी शब्द आहेत, दोन वेळी प्रकार आहेत. ठीक आहे. थंडर क्लॅप ऑफ इन द स्काय. putting hand on a speaker which is producing sound, घरामध्ये जर अशा पद्धतीचे स्पीकर्स असतील, छोटे असो अथवा मोठे असो, जर त्याच्यावर तुम्ही असा हात ठेवला म्युझिक चालू असताना किंवा त्यातनं काहीतरी आवाज येत असताना, तर तुम्हाला जाणवेल की तिथे काहीतरी वेगळं व्हायलेलं आहे हातांसोबत आपल्या. आणि त्यावेळेस प्रोडक्शन ऑफ साऊंड होत असतं. लक्षात ठेवायचं, या सगळ्या क्रियेमध्ये जेव्हा जेव्हा आपण आवाज ऐकतो तेव्हा तेव्हा आपल्याला ध्वनी ऐकू येत असतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे साऊंड ऐकू येत असतो. etc. These are some of the events which take place around us. यातल्या कितीतरी घटना तुम्ही प्रत्यक्षात केल्या असतील किंवा पाहिल्या असतील, आणि तुम्ही त्या न कळतपणे तुम्ही पाहिल्या असतील. मुद्दामून काही तुम्ही लक्ष देत नाही, काय कसं घडतं, काय घडतं, होय ना. हा, तर या धड्यामध्ये मात्र तुम्हाला आता जाणीवपूर्वक बघायचं आहे की नेमकं कसं घडतं आणि का आवाज येतो. पहा. You also might have experienced some of these events and heard the sounds.
But do you know how are these sounds produced? Come, let us study about it. ठीक आहे, आपण त्याचा अभ्यास करूयात. पुढचा व्हिडिओ शेअर करतो तुम्हाला. Production of sound. From the examples that we have just studied, it is seen that the sound is generated due to a variety of events. In some of these examples, sound was generated due to the vibration of the bell. यातल्या काही एक्झाम्पल मध्ये आपल्याला व्हायब्रेशन होताना दिसतात, लक्षात ठेवा. आणि जेव्हा व्हायब्रेशन होतं तेव्हाच साऊंड तयार होतो. हे सगळ्यात बेसिक कन्सेप्ट आहे. प्रोडक्शन ऑफ साऊंड धड्याचं नाव आहे, तर त्याचं उत्तर आहे की बिकॉज ऑफ व्हायब्रेशन ऑफ द ऑब्जेक्ट. एखाद्या वस्तूचं जेव्हा व्हायब्रेशन होतं, तर व्हायब्रेशन म्हणजे काहीतरी कंपन काय प्रकार आहे हे आपण पुढे जाऊन Sir? पाहणारच आहोत. हा बोला. स्क्रीन नीट दिसत नाहीये. हा, मी पॉज केल्यामुळे तसं दिसतंय ते. The strings of the musical ओके. हा, मी जेव्हा इथून पॉज करतो तेव्हा स्क्रीन मध्ये पण त्या ठिकाणी थोडा डिस्टर्बन्स तयार होतो आणि तो डिस्टर्बन्स तुमच्यापर्यंत इंटरनेटच्या माध्यमातून थोडा आणखी वाढत जातो आणि त्यामुळे तुम्हाला आणखी ब्लर दिसते स्क्रीन. तेव्हा ते कंटिन्यू प्ले होतं तेव्हा ते तुम्हाला व्यवस्थित दिसते. हो सर. तर स्ट्रिंग्स ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. आता या ठिकाणी काय होतं, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मध्ये ज्या तारा असतात त्या तारा काय होतात, व्हायब्रेट होतात. त्या छेडल्या जातात तारा हाताने, लक्षात ठेवा, स्ट्रक केल्या जातात त्याला. आणि त्यामुळे काय होतं, त्याची जी काही तार आहे ती ओढून सोडली किंवा त्या ठिकाणी काय होतं, व्हायब्रेशन तयार होतं. तुम्ही पट्टी देखील आपल्या कंपासातली जी प्लास्टिकची पट्टी असते किंवा कंगवा असतो, तो तुम्ही कशातरी फटीमध्ये अडकवून जर तुम्ही त्याला असं ओढून सोडून दिलं तर तुम्हाला ते व्हायब्रेशन दिसायला लागते, लक्षात ठेवा. किंवा रबर, आपल्या जे रबर हेअरबँड असतो किंवा नोटा लावायचा रबर असतो, तो जर तुम्ही 2 बोटामध्ये असा ठेवून स्ट्रेच केला आणि जर ओढला तर तुम्हाला त्यामध्ये व्हायब्रेशन दिसतील किंवा मग त्यातून आवाज पण ऐकू येईल तुम्हाला. म्हणजे व्हायब्रेशन्स काय प्रकार आहे, तर एक प्रकारचं ते कंपन असतं. ठीक आहे. ऑब्जेक्ट एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी काय होतं, एक पिरियडिक मोशन मध्ये कंटिन्यू जातं. पिरियडिक मोशन आपण शिकलो आहोत. हा, एक स्पेसिफिक टाइम मध्ये काय होतं, ते पुन्हा मूव्ह होतं, बॅक अँड फोर्थ मध्ये मूव्ह होतं ठराविक पिरियडसाठी. तर अशा पद्धतीचे पिरियडिक मोशन्स जेव्हा एखादी ऑब्जेक्ट घेते, बॅक अँड फोर्थ मध्ये जाते ठराविक वेळेसाठी, तेव्हा त्याला व्हायब्रेशन असं म्हणतात, लक्षात ठेवा. आणि व्हायब्रेशन जेवढ्या जास्त प्रमाणात होतात तेवढा आपल्याला ध्वनी जास्त ऐकू येत असतो. ठीक आहे. म्हणजे ध्वनीची निर्मिती मुळात व्हायब्रेशन ऑफ ऑब्जेक्टवर होत असते. यासाठी तुम्ही आणखी एक प्रयोग करून बघू शकता, खरंच व्हायब्रेशन होतात का. तर तुम्हाला एक प्रयोग मी सांगतो. इथे तर त्यांनी दाखवलेलं नाही पण तुम्ही करू शकता. काय करायचं, एक वाडगे घ्यायचं स्टीलचं किंवा चिनी मातीचं. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये किंवा वाटी घेतली तरी चालेल, काठोकाठ भरायचं पाण्याने ते. आणि एक चमचा घ्यायचा स्टीलचा आणि वाडग्याच्या एका कडेवर बाजूवर असं मारत राहायचं. ठीक आहे, हळूहळू मारत. तर तुम्हाला जाणवेल की त्या वाडग्यामध्ये जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने लाटा येतील. जसं आपण समुद्रामध्ये समुद्रामध्ये जशा लाटा येतात तशा पद्धतीच्या छोट्या लाटा तुम्हाला या पाण्याच्या वर दिसतील. मग ह्या लाटा कशा निर्माण झाल्या, तर त्या ठिकाणी जे आपण चमच्याने मारत होतो कडेवर त्या वाडग्याच्या एका बाजूला, त्यावेळेस काय होतं, तर त्या ठिकाणी ध्वनीची निर्मिती होते. आणि ध्वनीची निर्मिती होते कारण त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स होतात. आणि व्हायब्रेशन समजून घेण्यासाठी हा प्रयोग आहे. आणि ते व्हायब्रेशनच काय होतात, त्या पाण्याला काय होतात, पाण्याच्या माध्यमातून पुढे सरकतात. हे लक्षात ठेवा. आता पाण्यामुळे दिसतात व्हायब्रेशन्स, लक्षात ठेवा. पाण्यामुळे व्हायब्रेशन्स या दिसायला लागल्या. मग हवेमध्ये काय होतं, हवेमध्ये जे काही वायू आहे त्या वायूवर याचा परिणाम याच पद्धतीने होत असतो. वायू या पद्धतीने काय होतं, हे कंपन पुढे घेऊन जातो. गॅसेस हे कंपन काय करतात, व्हायब्रेशन्स फॉरवर्ड करतात पुढे, लक्षात ठेवा. हे व्हायब्रेशन्स त्या गॅसेसला मिळतात आणि गॅसेस काय करतात, ते व्हायब्रेशन पुढे पुढे पास करतात. जसं पाणी तिथे स्थिरच आहे, पाण्यातले सगळे रेणू स्थिर आहेत, पण काय होतं त्या ठिकाणी एक लाट जी येते, छोटीशी लहर जी येते, त्यामध्ये त्या लहरीमध्ये काय होतं, हे व्हायब्रेशन्स पास होत असतात. त्यामुळे लहर वर खाली होताना आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. म्हणजे व्हायब्रेशन समजून घ्यायचा अत्यंत सोपा आणि सुंदर हा एक प्रयोग आहे, ज्याच्यात तुम्हाला व्हायब्रेशन्स आणि साऊंड दोन त्यांनी इथं दाखवायला पाहिजे होतं, पण दाखवतो. पण तुम्ही हा प्रयोग करून बघा, तुम्हाला लगेच समजेल की व्हायब्रेशन्स काय प्रकार असतो, साऊंड काय प्रकार असतो. सर आवाज येत नाहीये. सर आवाज येत नाहीये.
सर आवाज येत Sir, नाही. आवाज I can't येईना. listen your voice. सर आवाज येत नाहीये. हॅलो माईक चेक माईक येतो ना मला. हॅलो 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 सर आला सर आता. ओके, मधूनच बंद पडला का आवाज तो? अरे जास्त काय हॅलो माईक चेक माईक. हॅलो हॅलो हा ठीक आहे. ओके हो सर येतोय. ओके. तर जेव्हा जेव्हा येतोय. जेव्हा जेव्हा एखाद्या वस्तूमधून आपल्याला साऊंड ऐकू येईल तेव्हा तेव्हा आपण ओळखायचं की 100% त्यामध्ये व्हायब्रेशन होत आहे. फक्त एवढंच आहे की कधी कधी आपल्याला ते व्हायब्रेशन दिसत नाहीत. लक्षात ठेवा, दिसत नाहीत, पण 100% त्यात व्हायब्रेशन होतातच. कळला प्रयोग? तुम्ही काय करणार आहात घरी? करून बघा. सोपा हो प्रयोग, सर. घरातल्या घरात साहित्य तुम्हाला हो मिळून सर, हो सर. करा तुम्ही. चला बघूया. Instrument as well as the diaphragm of the speaker. ह्याच्यात देखील तुम्हाला हा प्रयोग करून बघता येईल बघा. तुमच्याकडे जर मोठे स्पीकर असतील आणि तुमच्या हाताला येत असतील, हात लावता येत असेल त्याला, तर तुम्ही हे करून बघा. किंवा मोबाईल मध्ये देखील स्पीकर असतो, त्याच्यामध्ये देखील तुम्ही जर एखादं गाणं प्ले केलं तर स्पीकर जिथे आहे त्याचं कव्हर वगैरे मोबाईलचं काढून तुम्ही त्या स्पीकरवर बोट ठेवून बघा, तुम्हाला त्या ठिकाणी व्हायब्रेशन जाणवतील. हे लक्षात ठेवा. म्हणजे इथे पण तुम्हाला व्हायब्रेशन जाणवतात. While in some examples like bursting a cracker, clapping, a lightning strike, etc., vibrations are not actually felt. या घटनेमध्ये तुम्हाला व्हायब्रेशन जाणवणार नाहीत. लक्षात ठेवा. जसं बस्टिंग ऑफ क्रॅकर आहे, म्हणजे एखाद्या ठिकाणी फटाके फुटत आहेत, ते तुम्हाला व्हायब्रेशन्स नाही जाणवणार. क्लॅपिंग ऑफ साऊंड असेल तर तुम्हाला यात व्हायब्रेशन्स नाही जाणवणार. लक्षात ठेवा. आणि जर या पद्धतीने जर वीज कडाडत असेल, थंडर होत असेल, तर तिथे देखील व्हायब्रेशन्स नाही जाणवत आपल्याला. पण या ठिकाणी 100% व्हायब्रेशन झालेले असणार आहेत आणि म्हणूनच साऊंड प्रोड्यूस झालेलं असणार आहे. However, vibrations are produced in these cases as well. All these vibrations are imparted to the molecules in the air and sound is produced. मी तुम्हाला सांगितलं की काय होत असतं, तर जेव्हा व्हायब्रेशन होतं तेव्हा ज्या ऑब्जेक्ट मधनं व्हायब्रेशन्स व्हायला लागलेले आहेत त्यावेळेस ते ऑब्जेक्ट काय करतं, व्हायब्रेशन्स पास करतं. हे व्हायब्रेशन्स कोणाकडे पास होतात, तर जे काय ऍटमॉस्फिअर मध्ये गॅस मॉलिक्युल्स आहेत त्या गॅस मॉलिक्युल्सना हे व्हायब्रेशन्स पास होतात. आणि गॅस मॉलिक्युल्स काय करतात, आपल्याकडे आलेले व्हायब्रेशन्स दुसऱ्या जवळच्या गॅस मॉलिक्युल्सकडे पास करतात. या पद्धतीने सर्व दिशांना हे गॅस मॉलिक्युल्स पसरलेले असतात आणि व्हायब्रेशन सर्व दिशांना या पद्धतीने पसरत जातात. म्हणजे सर्व दिशांना ध्वनी कसा काय ऐकू येतो, तर या माध्यमातून या पद्धतीनं ध्वनी ऐकू येतो. लक्षात ठेवा. म्हणजे ध्वनी ट्रान्सफॉर्म व्हायचा असेल, साऊंड जर ट्रान्सफॉर्म व्हायचं असेल तर या ठिकाणी अशा पद्धतीत गॅस मॉलिक्युल्स असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. आणि गॅस मॉलिक्युल नसतील तर, म्हणजे एक्झाम्पल जर आपण आउट ऑफ अर्थ गेलो, पृथ्वीच्या बाहेर गेलो, जिथे ऍटमॉस्फिअर नाहीये, तिथे आपल्याला ध्वनी ऐकू येईल का, हा एक क्वेश्चन आहे तुमच्यासाठी आज. लक्षात ठेवा. पाहूयात आपण पुढे. You might have seen that when a stone is thrown into the calm water of a lake, waves are generated and they reach up to the banks of the lake. काम वॉटर म्हणजे अत्यंत शांत आणि स्थिर असं जे पाणी असतं, काम वॉटर त्याला म्हणतो आपण. एखाद्या लेक मधले म्हणजे एखाद्या तलावातील त्या पाण्यात जेव्हा आपण दगड टाकतो तेव्हा काय होतं, दगड ज्या ठिकाणी पडतो तिथून काही वेव्स तयार होतात आणि त्या दूर जायला लागतात. असं का होतं, तर दगड आणि पाणी यांचा एकमेकांना संपर्क झाल्यानंतर ते स्थिर पाणी हालायला सुरू होतं, हालतं. लक्षात ठेवा. एकतर तिथं साऊंड पण प्रोड्यूस झालेला असतो त्या दगडामुळे आणि त्याचे जे व्हायब्रेशन्स असतात ते पाण्याला मिळतात आणि पाणी सरकायला लागतं. ऍक्च्युली पाणी आपली जागा सोडत नाही, फक्त त्या ठिकाणी काय होतं, एक व्हायब्रेशन्स पास आउट होतात आणि ते त्या वॉटरच्या माध्यमातून पुढे सरकतात. हे आपल्याला दिसतं तिथे. Vibrations reach our ears. मारतात. काय हो, बोला. हॅलो हॅलो हा ठीक आहे. इथे त्याचं एक्झाम्पल दिलंय कशा पद्धतीने पाण्यामध्ये व्हायब्रेशन्स पास आउट होतात किंवा गॅस मॉलिक्युल्स मध्ये व्हायब्रेशन्स पास आउट होतात. बघा इकडे ध्वनी तयार झालेला आहे, या ठिकाणी ध्वनी सोर्स आहे, साऊंड सोर्स आहे आणि इथे हा मुलगा उभा आहे. तर याला ध्वनी कसा ऐकू येईल पहा येते. Through the air in a similar way and the sound is heard. म्हणजे गॅस मॉलिक्युल्स ऍक्च्युअली तिथेच असतात, ते आपली जागा सोडून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत, तिथेच व्हायब्रेट होतात स्वतः ते, आणि स्वतः व्हायब्रेट होतात आणि त्याचबरोबर शेजारच्याला पण व्हायब्रेट करतात.
या पद्धतीने शेजारचा व्हायब्रेट होतो आणि तो त्याच्या पलीकडच्या गॅस मॉलिक्युलला व्हायब्रेट करायला सुरू करतो. अशा पद्धतीने एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी साऊंड अशा पद्धतीच्या व्हायब्रेशनच्या माध्यमातून आणि गॅस मॉलिक्युल्स किंवा वॉटर मॉलिक्युल्स किंवा परत आणखी दुसरे काही जे ऑब्जेक्ट्स आहेत सॉलिड असतील त्यांच्या माध्यमातून तो काय करतो पुढे पुढे पास होत असतो. लक्षात ठेवा. तुम्ही वर्गामध्ये पण हा प्रयोग केला असेल बघा. बेंचवर तुम्ही कान लावून काहीतरी तबला वाजवल्यासारखं बेंच वाजवल्यानंतर तुम्हाला जास्त मोठा आवाज ऐकू येतो कानामध्ये, हो की नाही? हो सर. हा, तर इथं देखील तेच होतं. म्हणजे सॉलिड मध्ये व्हायब्रेशन खूप जास्त मोठ्या प्रमाणावर होत असतात. त्यामुळे जरा जरी तुम्ही बेंच वाजवलं तरी मोठा आवाज तुमच्या कानाला ऐकू येतो. लक्षात ठेवा. हा बोला. लोखंडाने प्लास्टिक व्हायब्रेट होतात. एव्हरी ऑब्जेक्ट विल बी व्हायब्रेट वेन यू स्ट्रक इट. तुम्ही कोणत्याही वस्तूला जर हात लावला किंवा त्याला जर तुम्ही काहीतरी छेडलं तर 100% ती वस्तू व्हायब्रेट होत असते. हे लक्षात ठेवा. फक्त कधी कधी ती जाणवत नाही आणि कधी कधी ती जाणवते. हे लक्षात ठेवा. व्हायब्रेशन हे सगळ्यामध्ये होणार. म्यूट करा माईक. कुणाचा माईक चालू आहे बघा. We have studied how sound is generated, how it reaches us by traveling through some medium and is heard by us. मीडियम हा शब्द वापरलाय त्यांनी. साऊंड ट्रॅव्हल थ्रू अ सम मीडियम. कोणत्या तरी माध्यमातून ध्वनी हा काय होतो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पास होत असतो. म्हणजे मीडियम त्याला नेसेसरी. लक्षात ठेवा. हे पुढे आपण आणखी शिकणार आहोत त्यावेळेस मला सांगेल. We also know that vibration of an object is necessary for the generation of sound. हे आपण शिकलो आता काय की एखाद्या साऊंडच्या प्रोडक्शनसाठी काय आवश्यक आहे तर व्हायब्रेशन्स. आता उदाहरणार्थ समजा एखादं ताट किंवा प्लेट जर जमिनीवर आदळली पडली तर ती आवाज करते. पण जर आपण लगेच जर तिला धरलं तर आवाज यायचा बंद होतो लगेच, होय ना? असं का होतं? असं का होत असेल बरं? एखाद्या ताटलीला समजा वरनं खाली पडली आणि ती आवाज करते आपल्याला माहिती आहे आणि तो आवाज आपल्याला सहन होत म्हणून आपण काय करतो पटकन जाऊन ती ताटली धरतो आणि लगेच आवाज पण बंद होतो ताटली धरल्या. असं का होतं? आवाज का आला आणि हात लावला तर ताटली का बंद पडली? आपण ताटली उचलल्यावर व्हायब्रेट होतं. हा, व्हायब्रेशन स्टॉप होतात. बरोबर आहे. जेव्हा एखादी प्लेट ही युटेन्सिल वरून खाली पडते तेव्हा त्या जमिनीवर आदळल्यामुळे त्यामध्ये व्हायब्रेशन्स तयार होतात आणि व्हायब्रेशनमुळे साऊंड तयार होतो. आणि जेव्हा आपण त्याला हात लावतो किंवा त्याला थांबवतो त्यावेळेस ऍक्च्युअली आपण त्याचे व्हायब्रेशन थांबवलेले असतात आणि त्यामुळे आपोआप साऊंड पण थांबतो त्या ठिकाणी. येते लक्षात? म्हणजे साऊंडचं प्रोडक्शन हे व्हायब्रेशनवर डिपेंड करतं. जर व्हायब्रेशन्स तयार केले साऊंड तयार होतो आणि व्हायब्रेशन थांबवले तर साऊंड पण थांबतो. हे लक्षात घ्या. In this chapter, we will learn more about vibration, pitch, intensity, and level of sound. ह्या पहिला व्हायब्रेशन तर तुम्हाला तर बऱ्यापैकी समजलेलं आहे. पिच, इंटेन्सिटी आणि लेवल ऑफ साऊंड हे पण खूप सोप्या सोप्या गोष्टी आहेत. त्यातल्या काही फार अवघड गोष्टी नाही आहेत. त्या तुम्ही जसं पुढे जाल तसं तुम्हाला एक एक गोष्ट कळेल ती. ठीक आहे. हा, पहा. Come then, let us proceed to study about them. गायनाच्या तासाला तुम्ही आरोह शिकलेत का? आरोह किती जणांना आरोह माहिती आहे? आरोह आणि अवरोह किती जणांना? बरं, कोणीतरी म्हणा मला आरोह म्हणून दाखवा. आरोह म्हणून दाखवा. आरोह सुरामध्ये सुरू करा. सर्वजण 1 2 3 स्टार्ट. बरं, आता अवरोह म्हणा. अवरोह म्हणा. अवरोह. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ज्यांनी हे म्हटलेले आता अवरोह अगदी बरोबर म्हणलेलं आहे आणि अगदी त्यांनी सुरात म्हणलेलं आहे. लक्षात ठेवा. हा, तर या ठिकाणी तुम्हाला ते पिच कळेल, इंटेन्सिटी कळेल आणि लेवल ऑफ साऊंड कळेल. या सगळ्या गोष्टी ज्यांना हे आरोह आरोह म्हणता आलेत त्यांनी हे त्यांना सोपं जाईल समजून घ्यायला. आणि ज्यांना नाही समजलेलं आहे आरोह आरोह किंवा ज्यांना फक्त ऐकून माहिती आहे ते जर त्यांना म्हणून माहित असेल तर जास्त लवकर कळणार आहे त्यांना. ठीक आहे. इथून पुढे तुम्हाला ते पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. पहा पुढे. आरोह आरोह मध्ये या गोष्टी दडलेल्या आहेत. पहा. Do you know? When a singer tunes the musical instruments before he starts singing,
What exactly does he do? बऱ्याच वेळा एखाद्या पहाड गाण्याच्या वगैरे कार्यक्रम जर तुम्ही गेला असाल किंवा शाळेमध्येच आपल्या एखादा कार्यक्रम असेल स्नेहसंमेलनाचा, तर बऱ्याच वेळा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी हे ठाकटूक ऐकू येतं बा बऱ्याच वेळा. पेटीवर स्वर लावण्याचा प्रयत्न केला जात असतो, आपले कुलकर्णी सर लावत असतात आणि आयाची सर असे हातोडी घेऊन तबल्याला ठोकत असतात त्याला. हा, म्हणजे काही जणांना काय वाटतं किंवा तबल्याला ते मारत आहेत, तू वाजणार आहेस का नाही आज सांग म्हणून असं. ते आम्ही कधी कधी असं चेष्टेमध्ये म्हणतो, त्याला मुद्दावर मारता का तुम्ही, वाजत नाही का म्हणून. तर नाही, तसं नाही ते. तर त्याच्यामध्ये तो तबला लावला जातो, लक्षात ठेवा. त्याचे जे सूर असतात ते सूर ठराविक पिच मध्ये वाजणं गरजेचं असतं. तर त्यासाठी ठराविक त्याची इंटेन्सिटी तयार होणं गरजेचं असतं आणि त्याची एक लेवल तयार होणं गरजेचं असतं साऊंडचं. ठीक आहे. जर आपण त्या तबल्याच्या ज्या काही वाद्या असतात ना, त्याला दोरी म्हणतो ना, दोरी दिसते ना, ती वादी असते ऍक्च्युली. तर ती वादी जर लूज पडली असेल तर तबल्याचा वरचा जो डायफ्रॅम आहे, हा पडदा जो आहे तो लूज पडतो, मग ते नीट वाजत नाही, आवाज त्यातनं मग डबडब आवाज येतो, चांगला आवाज येत नाही त्याच्यामध्ये. त्याला खुट्ट्या असतात, अशा छोट्या छोट्या बॅटरी सारख्या सेल सारख्या खुट्ट्या असतात. त्या खिट्ट्या म्हणतात, खुट्ट्या म्हणतात त्याला, खिट्ट्या म्हणतात. तर त्या खिट्ट्या पण त्या व्यवस्थित ताणून घेणं गरजेचं असतं. म्हणून त्या हातोडीने काय करतात, तबल्याच्या वादीला, त्यानंतर तबल्याच्या डायफ्रॅमला, त्यानंतर खिट्ट्यांना मारून मारून ताण देत असतात. ठीक आहे. तसंच पेटीवर पण याच पद्धतीने होत असतं. पेटीवर काय होतं, तर ते पेटीचे सूर असतात ना, ते ऍडजस्ट करून घेतात की गायक कोणत्या पट्टीमध्ये गाणार आहे, त्या पट्टीनुसार त्याची काय करतात, त्या पेटीवर जे काय त्याचे हे कळ असतात, बटन असतात, ते ऍडजस्ट करून घेतात. मग ते आपले जे आरो आहेत, सा रे ग म प ध नि सा, त्याच्यानुसार ते कोणत्या सुरामध्ये गाणार आहेत, कुठल्या इंटेन्सिटीवर गाणार आहेत. ठीक आहे. तर त्यानुसार ते काय करतात, सूर लावून घेतात. मग तिथून ते सारे ग म प ध नि सा सुरू करतात. तर अशा काही गोष्टी आहेत, टेक्निकल गोष्टी आहेत त्या. तुम्ही जेव्हा सरांना विचाराल तेव्हा ते तुम्हाला दाखवून देतील की कशा पद्धतीने इथून सूर लावलेला आहे आणि इथून मग ते वाजवतात, असं वगैरे वगैरे त्यात असतं. तर अशा पद्धतीने गिटार असते, ती पण अशाच पद्धतीने लावून घेतली जाते. या अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते की त्याचं पिच, त्याची इंटेन्सिटी आणि त्याचं लेवल साऊंडचं हे मेंटेन केलं जातं, ज्यामुळे कार्यक्रम खूप छान लोकांना ऐकू येतो, दिसतो. तबला नाही व्यवस्थित वाजला तर तुम्हाला कळणार नाही की किती छान कार्यक्रम झाला, होय का नाही. तो डबडब करायला लागला सारखा आणि त्याचा आवाज आला नाही तर कसं वाटेल आपल्याला, नाही ना. आणि पेटीचे सूर आणि गाणारे सूर जर मॅच नाही झाले तर कसं वाटेल आपल्याला, होय का नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी एखाद्या कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी अशा पद्धतीने घेतली जाते आणि मग तो कार्यक्रम सुंदर होत असतो. म्हणजे एखाद्या कार्यक्रम होण्यासाठी देखील खूप कष्ट घ्यावे लागतात मागे, त्याच्या लक्षात ठेवा. The singer. सर आपण जनगण मन हा बोला. वाजवतो ना. हा बोला. आपण जनगण म्हणताना राष्ट्रगीत म्हणताना पेटी वाजवतो, ढोल वाजवतो सर, त्याचा पण आवाज येतो आपल्याला. हो, त्याचा पण आवाज येतो, बरोबर आहे. हो. आणि ढोल समजा जर फाटलेला असेल किंवा लूज पडला असेल तर वाजवता येईल का आपल्याला, नाही वाजवता येईल. नाही सर. नाही, म्हणजे आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते. तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्याचे जे खुट्ट्या असतात, त्याचे जे नटबोल्ट असतात ते ताणून घ्यावे लागतात वेळच्या वेळी. तर आपल्याला चांगला आवाज ऐकू येईल. आपल्याला आता सायन्स शिकतोय ना आपण, आवाज का होतो कळलं, कुठून कुठून येतो ते कळलं. आता ते आवाज येत असताना काय काळजी घ्यावी लागते, आवाजामध्ये आणखी कोणते बारकावे गोष्टी आहेत ते आपण आता बघत आहोत. ठीक आहे. Knows that the tanpura will produce the required notes by adjusting the tension in its strings. That is, he tunes the tanpura. तानपुरा A ट्यून केला tabla जातो. player tunes the tabla by hammering the pegs to adjust the tension in the diaphragm of the tabla. तबल्याच्या डायफ्राम मध्ये आपण काय करतो, टेन्शन देतो या पद्धतीने हॅमरिंग करून, लक्षात ठेवा. तबला पण ट्यून करून घेतला जातो. The harmonium accompanist finds out beforehand the key in which the singer will sing. गाणारा गायक कोणत्या पट्टीत गाणार आहे त्यानुसार की लावली जाते, लक्षात ठेवा. म्हणजे उगाच हार्मोनियम घेऊन वाजत बसत नाही, त्याच्या पाठीमागे गाणारा कोणत्या पट्टीमध्ये गातो आहे, काळी 1, पांढरी 4 असे काही प्रकार असतात त्याच्यामध्ये. त्या व्यक्तीच्या सुरांनुसार तो कोणत्या पट्टीचा गाणार सर आहे. की म्हणजे काय? ते बटन असतात ना, त्यामध्ये 7 बटन असतात ना, 7 स्वरांचे बटन असतात ना, ते सारे ग म प ध नि सा चे. तर त्याच्यामध्ये ते स्वरांची तीव्रता असते, इंटेन्सिटी असते. म्हणजे कसं, 6 खालच्या पट्टीत असतो, होय का नाही, परत शेवटचा 6 एकदम वरच्या पट्टीत जातो, बरोबर आहे ना. ही इंटेन्सिटी ऑफ साऊंड आहे, लक्षात ठेवा. आपण ती वाढत वाढत नेतो, सा रे ग म प ध नि सा. काय केलं आपण या ठिकाणी, आरोह म्हणालो, होय ना, आणि इंटेन्सिटी वाढवतेली त्याची, येते लक्षात.
हा हे समजून घ्या. या पद्धतीने कोणत्या इंटेन्सिटीने तो गाणार आहे गायक हे पाहिलं जातं आणि त्यानुसार हार्मोनियम लावला जातो. असे ते त्यात सायंटिफिक आहे ते पण, त्यामध्ये पण ते सायन्स जर समजून घेतात तुम्हाला पण कळेल ते. ठीक आहे, पण आता समजून की साऊंडला पण इंटेन्सिटी असते. ठीक आहे, आणि त्याचा पिच असतो, ते सगळ्यांचा पिच मॅच व्हावं लागतं त्या ठिकाणी. आणि एक लेवल असते, ती लेवल पण मॅच होणं गरजेचं असतं. साऊंडच्या पाठीमागे एवढ्या गोष्टी असतात. साऊंड नुसतंच व्हायब्रेशन होऊन तयार होतो, ठीक आहे, पण त्याला चांगला करण्यासाठी सगळ्यांना ऐकू चांगला यावा, सगळ्यांना आनंद मिळावा म्हणून त्या बाकीच्या गोष्टी ज्या मॅनेज करायच्या आहेत त्या या ठिकाणी मॅनेज केल्या जात असतात. To त्याला ट्युनिंग शब्द आहे. योग्य शब्द काय, त्याला ट्यून करणे. हे सगळी वाद्य एकमेकांसोबत ट्यून होतात. an instrument is to adjust how high or low the pitch of the notes produced will be. The pitch of a sound depends upon its frequency. आणि ही पिच जी आहे ज्यामुळे हे सर्व वाद्य व्यवस्थित वाजतात ती पण कशावर डिपेंड करते, तर फ्रिक्वेन्सीवर. जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी त्यामध्ये तयार होईल तेवढा चांगला पिच त्यातनं येऊ शकतो. आणि अति जरी व्हायब्रेशन झाले तरी ते योग्य होणार नाही. म्हणजे पिच हा योग्य होण्यासाठी त्यातले फ्रिक्वेन्सी हे व्यवस्थित येणं गरजेचं आहे. कमी पण नाही आणि जास्त पण नाही. योग्य फ्रिक्वेन्सीवर जर ते ट्यून केले तर त्यातनं एक पिच चांगला तयार झाला असं आपण म्हणू शकतो. लक्षात ठेवा. ठीक आहे, जसं क्रिकेटचा पिच असतो, काय असतं त्यामध्ये, हा सेम त्यामध्ये सगळ्या गोष्टी अरेंज करून ठेवल्या असतात. क्रिकेटची हे क्रिकेट सुरू होण्यापूर्वी, त्याचं काय खेळ सुरू होण्यापूर्वी आपण ते पिच व्यवस्थित करून घेतो, कारण बॉल व्यवस्थित पडला पाहिजे, बॅटिंग व्यवस्थित झाली पाहिजे, होय की नाही. तर या गोष्टी होण्यासाठी तो पिच चांगला असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, तसं आहे थोडक्यात. सर हा बोला. सर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी हे तुम्हाला पुढे येईल, त्याला वारंवारिता असं म्हणतात. म्हणजे व्हायब्रेशन्स किती वेळा घडले त्याला फ्रिक्वेन्सी असं म्हणतो आपण. ठीक आहे, हा एक व्हायब्रेशन झालं तर एक फ्रिक्वेन्सी झाला असं म्हणतो आपण. फ्रिक्वेंट हा शब्द माहिती आहे, फ्रिक्वेंट म्हणजे पुन्हा पुन्हा, फ्रिक्वेंटली म्हणजे काय, पुन्हा पुन्हा, त्याच्यावरून तो शब्द फ्रिक्वेन्सी आलेला आहे. तुम्हाला पुढे आहे त्याच्याबद्दलचा आणखी अभ्यास या धड्यामध्ये कळेल तुम्हाला फ्रिक्वेन्सी. आता तुम्ही फक्त पिच समजून घ्या. तुम्हाला व्हायब्रेशन्स कळलेत, आता पिच समजून घ्या. In Indian music, the musical notes sa, re, ga, ma, pa, dha, ni are of increasingly higher pitch. In scientific terms, frequency is a measure of pitch. When the string of a musical instrument, such as a tanpura, is plucked, the string can be seen to vibrate, but the two ends of the vibrating string are still. As it vibrates, the string moves to one side of the central position and comes back to the central position. This motion of the string is repeated again and again at fixed intervals of time. Such motion is called periodic motion. मी तुम्हाला म्हणाल आधीच, पिरियडिक मोशन या ठिकाणी होत असतं व्हायब्रेशन होत असताना. आणि त्याच्यातून एक पिच तयार होते. डेफिनेट साऊंड तयार होण्यासाठी जी पिच लागते ती या वरच्या खुट्ट्यामध्ये ऍडजस्ट केली जाते आणि तारांना ताण दिला जातो तेवढा, आणि त्यामुळे ठराविक फ्रिक्वेन्सी जनरेट होते. आणि ती ठराविक फ्रिक्वेन्सी जनरेट होते म्हणजे तिथं पिच तयार झालेला आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, 2 मिनिट उरलेत आपल्याकडे, आपण एवढा कम्प्लीट करूयात. Always remember, sound is generated by the rhythmic vibration of an object. व्हायब्रेशन ऑफ ऑब्जेक्ट म्हणून साऊंड We जनरेट can होतो. hear the sound as long as the object vibrates. आणि साऊंड कुठेपर्यंत ऐकू येतो, जोपर्यंत त्याच्यात व्हायब्रेशन होत राहतात तोपर्यंत साऊंड ऐकू येतो. जेव्हा तुम्ही ते थांबवता तेव्हा साऊंड बंद होतो. But when we touch the vibrating object with our hand, the vibrations stop and we no longer hear the sound. बरोबर. Sometimes we can see the vibrations, but sometimes the vibrations are so minute that we cannot see them with our eyes. व्हायब्रेशन पाहू शकत नाही. Let us now do an activity to understand more about vibration. हा ठीक आहे, वेळ कमी आहे आपल्याकडे, 1 मिनिट राहिलेला आहे. आपल्याला परत जॉईन व्हावं लागेल. ठीक आहे, हा हे लक्षात ठेवा, जाऊ नका, तास सोडून जॉईन व्हावं लागेल आपल्याला परत. पहा, That produce sound. Musical instruments that we are familiar with. सर परत जॉईन व्हायचं. हा परत जॉईन व्हा. Let us now play them one by one and observe which part of these कधी जॉईन व्हायचं सर? लगेच सोडून देऊ नका, तास सोडून देऊ नका, जॉईन व्हायचं लगेच. When we strike the diaphragm of tabla and 1 dhol, मिनिटाचं फक्त राहिले थोडस. it vibrates and sound is produced. That means
Diaphragm is the part of these instruments which produces sound. Let us now play sitar and then guitar. What do we observe? When we pluck the strings of the sitar and guitar, the strings vibrate and sound is produced.